हाय हॅलो नमस्कार. मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नव्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्या स्त्रियांचा दिवस हा घरातल्या कामाने सुरू होतो, तसाच माझाही काहीसा असतो. सकाळी उठलं की आधी घर झाडायचं, मग स्वच्छ पुसून घ्यायचं. इथं पण माझं तेच झालेलं आहे. रुवान आणि त्याचे पप्पा झोपले तोपर्यंत मी पूर्ण घर क्लीन करून घेतलं आणि ते उठल्यानंतर मग त्यांना चहा दूध वगैरे देऊन मग बेडरूम पण क्लीन करून घेतलं. आणि हे क्लीन सगळं झाल्यानंतर मग आंघोळ करून देवपूजा मस्त केली आणि नंतर मग काय तर नाश्ता केला. आज नाश्त्यासाठी साधे पोहेच बनवले होते. मग बाकी सगळं आवरलं होतं. तर मग आधी कपडे मशीनला लावून घेतलेले आणि कपडे मशीनला लावून होत आहेत तोपर्यंत मग मी घरातलं किचन ओटा आणि भांडे वगैरे क्लीन करून घेतले. भांडे वगैरे होत आहेत तोपर्यंत मशीनचं होऊन जातं. कपडे वाळत टाकून हा आमचा दुपारचा टाईम असतो. प्रत्येक बुकमधलं हे असं वाचायचं असतं. तुम्ही ऐकाच काय म्हणतोय तो. ॲम्ब्युलन्सला काय म्हणतोय ते पहा तुम्ही. रुवान इथं प्रत्येक गाडी ओळखण्याचा प्रयत्न करतो. त्याला ते जमतही नाही काही प्रमाणात, पण अजून उच्चार स्पष्ट नाहीत, त्यामुळे ते आपल्यालाही कळत नाही. या छोट्या सवयीच मुलाच्या भविष्यासाठी चांगल्या आहेत. म्हणून मग हा असं मी बुक रीड करायला लावते त्याला आणि त्यालाही ते आवडतं म्हणूनच तो करतो. झालं आहे आमचं बास. तर आता दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी मी बनवणार होते कुरड्याची चटणी. ती मला खूप आवडते. घरात काही भाजीला नसलं तर मग मी हेच बनवते. आणि आज मग रुवानला माहीत नव्हतं नाही का, रुवान झाल्यापासून कधी बनवलीच नव्हती. आज मला आठवलं तर मी ते बनवायचं ठरवलं. आज मी पहिल्यांदा बनवली होती तर त्यानं ते खाऊन पाहिलं. त्याला ते तिखटच खायचं होतं. ते नूडल्ससारखं दिसतं ना, मग तो तिखटच हुसहुस करून खात होता. त्याला ते आवडलं. मला वाटलं खाईन, मग मी त्याला परत मिठाचं करून दिलं तर परत त्याला ते खायचं नसतं. तर ते सोपी आहे भाजी. तुम्हीही करत नसाल माहीत तर मी साधी सोपी स्टेप सांगते. ज्या आपल्या घरात कुरडया असतात त्या आधी भिजवायच्या. कोमट पाण्यात भिजवलं तरी तासभर भिजवलं तरी ते भिजून जातात. नंतर मग कांदा कोथिंबीर चिरून घ्यायचं आणि तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा. हळद तिखट मीठ टाकायचं आणि कुरडया टाकायच्या, कोथिंबीर टाकायची. झाली आपली भाजी तयार. ही छान लागते. तुम्ही नसली कधी ट्राय केली तर नक्कीच ट्राय करून बघा. मी आज हीच भाजी बनवली होती. नंतर मग आज रोहनला हा एक एज्युकेशनल गेम डाउनलोड करून दिला होता मोबाईलमध्ये. त्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज येतात आणि त्या आवाजावरून आपल्याला तो प्राणी किंवा पक्षी कोणता आहे तो ओळखायचा आहे. तो करतोय, त्याला ते जमतंय. कसं असतं ना, मोबाईलचा योग्य वापर केला तर मोबाईल खूप काही आपल्याला शिकवून जातो. मुले मोबाईल मागतातच, त्यामुळं ते नुसते रील स्क्रोल करण्यापेक्षा असं काहीतरी लावून दिलं तर ते त्यांचा उपयोग तरी आहे. त्यामुळं मग हेच मी देते. इथे मी आवळ्याचा ज्यूस बनवते. आधी आवळे कट करून घेतले, नंतर मग मिक्सरमधून बारीक करून त्याचा ज्यूस केला आहे. कारण आवळ्याचा ज्यूस बनवण्याचं पहिलं कारण म्हणजे माझे केस खूप गळत आहेत. त्यामुळं मी खूप ठिकाणी ऐकलं आणि वाचण्यात पण आलेलं की सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस जर घेतला तर शरीराला खूप फायदे होतात. आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं, त्यामुळं आपली रोगप्रतिकारशक्ती पण वाढते आणि त्वचेसाठीही खूप चांगलं असतं. म्हणून मग मी ताजे आवळे आणले होते. ते आधी नीट धुवून छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून असं बारीक करून घेतलेलं आणि त्यात पाणी न घालता असं मस्तपैकी वाटून घेतलं आणि ते असं गाळणीने गाळून घेत होते मी. ते असं सकाळी उठलं ना रोज पाण्यामध्ये थोडंसं टाकून प्यायचं. रोज रोज नाही, पण 2-3 वेळा आठवड्यातून तर नक्कीच प्यायल्यावर फरक पडतो असं म्हणतात. म्हणून मग मी हे ट्राय करण्यासाठी आज आवळ्याचा ज्यूस बनवला आहे. बघू आता याचा काही आणि किती फरक पडतोय ते.
मग मी इथं घरचंच तूप बनवायचं ठरवलं. तसं तर तूप मला घरूनच येतं, पण इथं इतकी साई जमा होती की मग त्या साईचं करायचं काय, तर मग मी तूप करायचं ठरवलं. तसं पण घरचं तूप म्हणजे वेगळंच लागतं ना, आणि आम्ही खातो ते घरचंच असतं. त्यामुळं बाहेरचं तूप घेण्यापेक्षा जर तुम्हाला घरी बनवता येत असेल तर ते कधीही चांगलं. त्यामुळं मग मी आज हे घरीच बनवायचं ठरवलं होतं. आधी दह्यापासून लोणी काढलं, मग त्याचं 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि ते असं उकळून घेतलं आणि आपलं तूप तयार. तुम्हाला जर असे साधे घरगुती दिवस आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.